राम राम भावना, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आपण सकाळी इकडं दुसऱ्या गावाला आलो. दुसऱ्या म्हणजे मामाच्या गावाला. आधी आपण काकाच्या गावाला होतो, आता उद्या दुसरीकडे जायचंय. बाकी सध्या आपण रानात आलेलो इथं. बाकी हे राहिल्या बकरी, मामी राहिल्या तिकडं. 2 मामी इथं काम करतात ते तिकडं, आणि आपल्याला दुसरीकडे जायचं काम करायला. समोर काम म्हणजे काय काम आहे आपल्याला माहित नाही. आपण नुसते फिरतो. आज इथं इथं एक दिवस, उद्या तिकडं. उद्या पाहू आता उद्या कुठं जायचं ते. बाकी हे हा रोड आहे आणि समोर बंधारा आहे. काय करतो काय भाऊ तिथं. हा बंधारा आहे इथं. काय करतो रे? होय रे, सायकल धुते वाटतं घरी. त्याची चप्पल वगैरे. आपण इथं पाण्यात आलोत आणि हा काय करतोय? हा बा, म्हणजे गावाकडले पोरं काही पण करू शकते, काही करते. आता हे उलटी सायकल केली त्यांनी. आता काय भेटलं तुला ते करून? ते पाणी उडवतोय असं. हे दादा आहेत का तुला? हस बरे एकदा. हस नाही, इकडं इकडं मग हस. दात पडलेले त्याची. मग की बंधारा. आपल्याला जायचं इकडं वरती, तर आपण जाऊ. दगड पण बरोबर नाही सटकते याच्या. बाकी आपण आलो मामाचं इथं. ट्रॅक्टर चालू आहे. ट्रॅक्टर पाहू शकता समोर, ट्रॅक्टर चालू आहे ते. आणि तिकडे ते पोरग. तर भावांना आपण इथं त्यांना विचारलं काय लावायचे काय, तर इथं कांदे वगैरे लावणार आहेत. बाकी ट्रॅक्टर चालू आहे. ते ट्रॅक्टरमध्ये ते मामा इथं. आणि बाकी इथं एक किंग फिशर पण होता, पण तो आता उडून गेला. हे काय जमिनीतून जे काही किडे वगैरे निघतात. बाकी तिथं बगळे पण आहेत, पाहू शकता. हे आजूबाजूला ते जे दिसतंय तुम्हाला, हा की हा एक हे काय जमीन थोडी उकरली का त्याच्यातनं किडे वगैरे निघतात, आणि ते त्या किड्यांना खाण्यासाठी हे येतात. बाकी किंगफिशर होता. जर वापस जर दिसलं तर तुम्हाला दाखवतो. आहे समोरच आहे. मग काय नशीब आहे आपलं पण. हा इथं आहे समोर मधोमध्ये एकदम. बाकी तुम्हाला जवळून दाखवतो थांबला तर तिथं. बाकी इथं कांदे वगैरे लावणार आहेत. हा उडाला गेला, तो गेला. बाकी काय आता हे होतंय. आजचे दिवस आहेत आपण इथं. पाहू आज काय काय आहे इथं, काय काय होतंय. सगळी कल्पना आपण कळू. बाकी हे रान आहे. बाकी इथं खाली पण तूर वगैरे लावलेली आहे. त्या तुरीत करंट सोडलेला आहे. याच्या आधीच्या व्लॉगवरती पण हे पण आपण सांगितलेलं आहे. त्याला करंट सोडणार आहेत वगैरे. याच्या आधीच्या म्हणजे तरी एक महिना झाला असेल. तर इथं म्हणजे सगळं कंप्लीट झालं इथं. आता इथं दाताळ वगैरे असते ते अशा दात नसतात ते असे. तर त्या दाताळाने आता याच्यातले जे काही मोठे मातीचे जे असे दगड आहेत ते बाजूला ओढायचे, आणि मग उद्याच्या दिवशी याच्यात पाणी वगैरे सोडतील. आणि पाणी वगैरे सोडून याच्यात काय करतील, कांदे वगैरे लावतील. कांद्याचे रोपं असतात ते लावतील. तर आता बाकी काय म्हणतात ते मामा तिकडं बोलतायत त्यांच्यासोबत. तर ते काय बोलतात काय नाही त्यांच्या हिशोबाने आपण करू. आजचे दिवस आहेत आपण, तर त्यांना करू आजचे दिवस मदत. आणि मग उद्याचे दिवस तर आपलंच असतं. एक दिवस करू त्यांची मदत.
तर भावांनो इथं कांदे वगैरे लावलेत, पाहू शकता हे असे कांदे. बाकी तिथं कांद्याचं अजून रोप आहे. बाकी अजून हे लावतायत. तर आता जाऊ वगैरे, आता घरी जाऊ. इथलं काम झालंय आपलं. ऊन पण खूप लागतंय. घरी चालले ना. तर भावांनो आपण घरी चाललोत. आपण इथं बसलोत. बाकी समोर आहे तलाव, इथं बसलोत. किती काढतो एका टायमाला तू? मोजीत नाही. दम लागूस तर हळूहळू हळूहळू शिकन ना. तिकडे त्याला पळव. काही आता काढतो जोर. काय आणले केशव जाय अडक. तर भावना आता तो काढतोय जोर. आपलं काय, आपल्याला मस्त फॅमिली पॅक आहेत. तर आता आपण रानातून आलो, त्याच्यानंतर आपण व्हिडिओच काढला नाही. ट्रॅक्टरमध्ये असं आदळत होतं. आदळत म्हणजे आता ट्रॅक्टर जर कोणाला माहिती असेल, बरेच जणाला माहिती पण असेल ट्रॅक्टरचं, खालीवर खालीवर आणि इकडं तिकडं इकडं तिकडं. आणि मी बसलो पण अँटिक जागेवर होतो, त्याच्यामुळं पुढं मागं भरपूर इकडं खांद्याला लागलं, डोक्याला पण लागलं. ते मागं असं वरती करताना ना, इथं मागं एक रॉड होता, तो डोक्याला लागला. बाकी लाईट पण काय चमचम चमचम करते. तर पाहू आता किती जोर काढतो. तुम्हाला सांगतो किती जोर काढले तुम्ही. जय श्रीराम. त्यांनी किती 150 काहीतरी जोर काढले. मला पण असं जरा आश्चर्यचकित झालं. रोज 150 जोर काढतोय. इकडे 10 जोर निघत नाहीत मला. काय आता एवढीच माझ्या एवढा असेल तो 150 जोर. तेवढे काढून त्याला घाम नाही आला, पण ते ऐकून मला घाम आलाय. काही नाही. बाकी आता जेवण वगैरे करू. आता जेवण वगैरे केलं आपण आणि आता झोपायला चाललोत. थोडं आपण चालत असतो जेवल्यानंतर. बाकी आता झोपू आणि तुम्हाला भेटू उद्याच्या व्हिडिओवरती. जय शंभू नारायण.